मुन्ना महाडिकांनी अध्यक्षांना हाताशी धरून गोकुळची सत्ता उलथवण्याचा डाव रचला। त्यामुळे अध्यक्ष अरुण डोंगरेंनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आणि त्यात एंट्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची। महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या, पण रात्री चक्र फिरली आणि 19 संचालक विरोधात गेले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलेल्या डोंगरेंच्या मनसुब्यांना सत्ताधारी 19 संचालकांनी कात्रजचा घाट दाखवण्याचं निश्चित झालं। पण गोकुळमध्ये नक्की काय घडतंय? गोकुळचं राजकारण एवढं महत्त्वाचं का आहे? त्याचा पुढे काय परिणाम होणार याची A to Z स्टोरी जाणून घेऊया। राज्यातला सर्वात मोठा सहकारी दूध संघ असलेला गोकुळ कोल्हापुरात मोठं राजकीय सत्ता केंद्र मानलं जातं। महाविकास आघाडीच्या काळात महाडिकांची 30 वर्षांची सत्ता हिसकावून बंटी पाटील आणि हसन मुश्रीफांनी गोकुळची सत्ता मिळवली। मुश्रीफ बंटी पाटलांची सत्ता आल्यावर 2 वर्ष बंटी पाटलांचे नारायण पाटील सुरुवातीला, तर आता मागील 2 वर्ष मुश्रीफांचे अरुण डोंगरे अध्यक्ष आहेत। त्यांची मुदत 25 मेला संपते। त्यानंतर 1 वर्षासाठी नवा अध्यक्ष होईल आणि मग निवडणुका लागतील। अशा वेळी डोंगरेंनी राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आणि इथेच खरं प्रकरण सुरू झालं। पण डोंगरेंच्या राजीनाम्यामागे धनंजय महाडिकांनी डाव रचल्याचं बोललं जातंय। बंटी पाटील आणि मुश्रीफांनी गोकुळची सत्ता काबीज केली। 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागल्याने महाडिकांच्या साम्राज्याला खऱ्या अर्थाने झटका बसला होता। त्यामुळे ते बंटी पाटलांच्या विरोधात संधीच हेरत आहे। तीच संधी डोंगरेंच्या माध्यमातून महाडिकांना मिळाली। डोंगरे हे मुश्रीफ गटात आहे। मुश्रीफ महायुतीचे नेते असले तरी गोकुळवर काँग्रेस नेते बंटी पाटील आणि मुश्रीफांचं वर्चस्व आहे। त्यामुळे दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष असावा यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे प्रयत्न सुरू होते। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली आणि वादाची नवी ठिणगी पडली। या अगोदर देखील धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांचा बदला घेण्यासाठी रणनीती आखली होती। विधानसभेत ऋतुराज पाटलांना पाडून अमल महाडिक निवडून आले आणि एक बदला पूर्ण झाला। तिकडे विधानसभा निवडणुकांच्या काळात पाटील तुफान आक्रमक होते। सध्याच्या महायुतीच्या प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी प्रचारच केला नव्हे तर जळजळीत टीकाही केली। त्यामुळे तेही त्यांच्यावर टपून आहेत। महाडिकांनंतर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगरे मुंबईत पोहोचले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्या भेटीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये अशा स्पष्ट सूचना डोंगरे यांना दिल्या आहेत। याबाबत स्वतः डोंगरेंनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली। असं म्हटलं जातं की अरुण डोंगरे हे मुश्रीफ गटाचे असले तरी ते शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर आहेत। जर डोंगरे शिंदेच्या शिवसेनेत गेले तर ते महायुतीचा अध्यक्ष म्हणून काम पाहतील आणि त्याचा थेट फायदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना होईल। याचं कारण आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अध्यक्षपद शिवसेनेकडे राहिलं की स्थानिक निवडणुकात मोठा फायदा होणार। मात्र डोंगरे यांचे बंड मोडून काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या। सध्या सतेज पाटील किंगमेकरच्या भूमिकेत आहे। सतेज पाटलांनी रात्री चक्र फिरवली आणि 21 पैकी 19 संचालक डोंगरेंच्या विरोधात गेली। त्यामुळे यातूनही डोंगरे यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींनी वेग घेतलाय। सध्या संघाचे 21 संचालक आहेत। डोंगरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करायचा झाल्यास किमान 7 संचालकांनी तशी मागणी करावी लागेल आणि प्रत्यक्ष ठरावासाठी बोलवल्या जाणाऱ्या बैठकीत 14 संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं तरच डोंगरे यांना पदावरून पाय उतारवावा लागेल। गोकुळच्या 4 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत विरोधात 4 संचालक निवडून आले। त्यापैकी सौमिका महाडिक, अमरीश सिंग घाटगे हे भाजपसोबत, तर वसंत खाडे, डॉक्टर चेतन नरके यांचा निर्णय ऐनवेळी होईल। स्वतः डोंगरे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे संचालक नंदकुमार ढेंगे, आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, SR पाटील, AY पाटील यांचे नेतृत्व मांडणारे प्राध्यापक किसन चौगले हे एकत्र राहण्याची शक्यता आहे। राज्याच्या पातळीवर आमदार डॉक्टर कोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानतात। त्यांनाही या प्रवाहात डोंगरे यांच्यासोबत राहण्याची सूचना केली जाईल। संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत। त्यामुळे जी भूमिका शिंदे यांची तीच डॉक्टर मिंचेकर यांची असेल। या घडामोडी पाहता सद्यस्थितीत डोंगरे यांच्या बाजूने 10 संचालक दिसतात। त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणता येईल, पण तो मंजूर करून घेताना आवश्यक 14 संचालकांना एकत्र आणणं नेत्यांसमोर आव्हान असेल। असं म्हटलं जातं की गोकुळ दूध संघावर ज्याची सत्ता त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असं समीकरण तयार झालंय। कोल्हापूरमध्ये आनंदराव पाटील सुएकर यांनी 1963 साली हा सहकारी दूध संघ स्थापन केला।
ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दूध संस्थेच्या माध्यमातून आर्थिक स्रोत निर्माण झाला। यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गेली 30 वर्ष गोकुळ संस्थेवर सत्ता राखत जिल्ह्याच्या राजकारणात आपलं स्थान मजबूत केलं। हा इतिहास आहे। गेली 30 वर्ष महादेव महाडिक यांच्या माध्यमातून गोकुळ संस्थेवर महाडिक घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे। त्यांना साथ दिली ती काँग्रेसचे माजी आमदार PN पाटील आणि गोकुळचे माजी चेअरमॅन अरुण नरके यांनी। पण यावेळी काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडले यांनी एकत्र येत हा सत्ता बदल घडवून आणला। निकालानंतर विरोधी आघाडीला तब्बल 17 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी असलेल्या गटाला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं। पण खरं तर ही सत्ता ना महाविकास आघाडीची आली ना महायुतीची। यात सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने उमेदवार उभे केले होते। राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे 21 पैकी 17 उमेदवार निवडून आले। यांचे मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, काँग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके नेतृत्व करतात। पण घोडं अडलंय ते अध्यक्षपदावरून। सतेज पाटलांचं वर्चस्व कमी करण्यासाठी आणि सत्ता उलथवून लावण्यासाठी महाडिकांनी डाव रचलाय खरा, पण सतेज पाटलांसोबत हसन मुश्रीफ मात्र ठाम आहेत। डोगळेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी ते करतायत, कारण जर डोगळेंनी राजीनामा दिला नाही तर सतेज पाटलांना धक्का पोहोचणार। याचा राग सतेज पाटील जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील राजकारणावर काढू शकतात, कारण जिल्हा बँकांमध्ये हसन मुश्रीफांची सत्ता ही सतेज पाटलांच्या आशीर्वादाने सुरू आहे। अनेक ठिकाणी हसन मुश्रीफांना सतेज पाटलांनी पाठिंबा दिलाय, त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक संस्थांवर मुश्रीफांची सत्ता टिकून आहे। जर डोगळेंनी राजीनामा दिला नाही तर सतेज पाटील मुश्रीफांचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ज्यात मतदान फिरू शकतं आणि अनेक संस्था मुश्रीफांच्या अर्थातच राष्ट्रवादीच्या हातून निसटू शकतात। हीच भीती अजित पवार यांनी देखील व्यक्त केली आहे। त्यामुळे मुश्रीफ डोंगळेंच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। कोल्हापुरात पेटलेल्या या राजकारणामुळे डोंगळे राजीनामा देतात का, सतेज पाटील काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। मात्र या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणात सामान्य माणूस भरकटला जातोय हे निश्चित। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।